सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, या वर्षी आपण नवीन वर्षाचा आपण या ठिकाणी पहिलाच आपण व्ह्यू ब्लॉग तयार करतोय आणि या वर्षी आपण पहिलाच ब्लॉगमध्ये आपण म्हशीची यात्रा आपण पूर्ण एक्सप्लोअर करतोय आणि आपण आलेलो आहे बैल बाजारमध्ये आणि आपण या ठिकाणी बैल बाजार सर्व जातीवंत आपण बैल, म्हशी आणि घोडे सुद्धा आपल्याला या बाजारामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आपण एक्सप्लोअर करणार आहेत. चला तर जाऊया. 2 लाखाला घेऊन जा. 2 लाखाला घेऊन जाऊ. जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतो हे हा आपला बैल बाजार. असे खूप विविध ठिकाणी या ठिकाणी बैल येत असतात. तर आपण जेव्हा जत्रेमध्ये आपण बैल बाजारात येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था आहे. आणि हा समोर पाहतोय हा बैल बाजार खूप मोठ्या उत्साहानं आणि खूप मोठ्या गर्दीनं हा बैल बाजार ह्या ठिकाणी भरत असतो. आणि आपण पाहतोय मित्रांनो, सुंदर आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं बैल आलेले दिसत आहेत. पूर्ण थेट हे पूर्ण पटांगण म्हणजे खूप मोठी जागा आहे आणि ह्या जागेमध्ये पूर्ण बैलांचा बाजार आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणि हे बैलांसाठी लागणारे जे साहित्य ते सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि ह्या ठिकाणी असा सौदा होताना आपल्याला दिसतोय. आपल्याला तर घ्यायचं नाही पण आपण पाहू शकतो अशा प्रकारे हा सौदा इथं होतो. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक यात्रेकरू येत असतात आणि ही यात्रा म्हणजे खूप विशेष यात्रा ह्या पंचक्रोशीमध्ये समजली जाणारी महाराष्ट्रामध्ये खूप नामांकित यात्रेमध्ये या यात्रेचा समावेश होतो. आणि ही सतत 10 ते 15 दिवस ही यात्रा असते. आणि ह्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी येणारे सर्व भाविक इथे घरासाठी, शेतीसाठी लागणारे अवजारे, वस्तू आणि गृहोपयोगी साहित्य या ठिकाणी घेण्यासाठी येत असतात. अशी ही यात्रा त्याच ठिकाणी आज हा बैल बाजार खूप मोठ्या थाटामाटात भरत असतो. आणि या जत्रेमध्ये खूप मोठी गर्दी आणि या गर्दीमध्ये आपण आलो आहे बैल बाजारामध्ये. तर आपण पाहतोय मित्रांनो, हा बैल बाजार मोठ्या संख्येने या ठिकाणी बैल येत असतात. आणि आपण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहेत. एक नामांकित बैल ह्या ठिकाणी येत असतात. तर आपण पाहतोय बघा, बाबा बाबा काय बैल मस्त या ठिकाणी एकदम खूप मोठे लांबून इथं बैल येत असतात. आणि आपण पाहू शकतो मित्रांनो, वा 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 काय बैल आणि जातीवंत बैल आपल्याला इथं पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी एकदम जातीवंत असे बैल या यात्रेमध्ये येत असतात. आणि हा खूप मोठा बैल बाजार आपल्याला इथं पाहायला मिळतो. काय गर्दी आणि भरपूर मोठ्या प्रमाणात बैल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 टाइम रीती यायला चालू आहे आपल्या घरापासून. तर सांग ते बघा ते मित्रांनो, बाजारामध्ये काय बैल, म्हशी, अनेक प्रकारचे आपण इथं प्राणी पाहतोय. आणि खूप मोठा हा बाजार आपल्याला इथं पाहायला मिळतोय. पूर्ण हा म्हशींचा वार्ड आहे, पारडी. एक नंबर जातीवंत आपल्याला बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत मित्रांनो. झटका
घेऊन पारले याचे उमर आपण पाहतो मित्रांनी या ठिकाणी बैल म्हैस आणि या ठिकाणी हा एक प्राणी आला येतो म्हणजे घोडा. काय किंमत त्याची आता? काय किंमत आहे? आपण ते 30,000 रुपये सांगतो. 30,000. अरे याला चकडी वगैरे हाकललेलं का? चिकडीला चालू आहे, टांग्याला चालू आहे, समाधीला पण चालू आहे. सगळ्याला चालतोय का? चकडीसाठी मागायला तर घोडीची खूप गरज लागते. काय कमी वगैरे रक्कम होईल का? होईल, निगोशी होईल, त्याच्यामध्ये काय टेन्शन नाही. कमी जास्त होतील आणखी. बैलांसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला या दुकानावर पाहायला मिळतंय आणि आपण इथं पाहू शकतो मित्रांनो आणि घेऊ शकतो. काय भारी. तर आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो असे की नवीन नवीन एकदम भारी वानचे बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि खूप मोठा हा बाजार आपण इथं पाहतोय. पूर्ण बाजारामध्ये आपण पाहतोय असे एकदम जातीवंत बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तो एक म्हणजे 5 आहे की कितीला जाणार आहे ते? 55 सांगायचंय, हां हां 50 सांगायचंय. हां हां तो दिला 30,500 दिलाय, हां हां तो 35,000 दिलाय, त्याचं 30,000 सांगायचं. आम्ही सलगावरून आलो, वडवली. सरळगाव वडवली. हा. हा आमच्या मानंतर तुम्ही कुठले? मी तेच आहे. इथं पाहतोय मित्रांनो आपण अशा पारडू आणि म्हशी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि आताच ते या ठिकाणी येत आहेत. काय जोडीची काय किंमत आहे? 55,000. जोडीत द्यायचे, सिंगल नाही द्यायचे. कसं काय शर्तीचे आहेत का नांगराचे? सगळं काम करतात, दोन्ही काम करतात. ऑलराऊंडर आहेत ते. 50,000 किंमत आहे. दादा काय किंमत आहे? 2 लाखाला घेऊन जा ना. 2 लाख काय लय होतात, काही त्याच्यावरती कमी काय? तर पाहतोय मित्रांनो आपण सर्व बाजार फुल्ल भरलाय पण पाहिजे तशी अशी जनावरे अजून आलेली नाही आहेत. तर हे जनावरे आपल्याला उद्या आपल्याला इथं दिसतील. एक पाहिजे असेल तर एक देऊ, 2 पाहिजे असेल तर 2 देऊ. शर्तीचे पण आहेत का? आहेत ना. याची 35,000. याची किंमत तर सांगायची त्याच्यामुळं मग इथं वरून माल आलेला विकला जातो. घाटावरून सर्व घाटावरून बघायला तर ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी आणि महाराष्ट्राची सर्वात मोठा बैल बाजार. पाड्या पण आहेत. नमस्कार. रोहित दादा ब्लॉगरनी पुढाकार घेतला. 25 पुढे सगळे कुठला पण काय सांगायची. किती जाते या? 2 कितीला द्यायचे? 55,000 काही कमी वगैरे होईल का? बोलले कमी आहे का? पाहू शकतो मित्रांनो, दादाने बोलले कमी. शर्तीला चालतो ना? बघ तुम्ही जर आल्या म्हणजे त्याला अजून फेर वगैरे काय नाही. नका आल्याला असं मित्रांनो पाहू शकतो पोर आहे. आधा त्या दिवसाचा किती? 2 पेरावर काय नाही आम्ही फेर वगैरे काय नाही. दुसरा मित्रांनो शेतीसाठी बघायला तर खूप भारी आहे. जातीचे बैल आपल्याला इथे पाहायला मिळतात. मारले किती? त्याची किंमत 65,000 रुपये सांगायला 65 करायला जातोय. काय कमी वगैरे होऊ शकते ना? बसले त्याला फेर वगैरे काय टाकले नाही. मित्रांनो कोरा बैल आहे. बैलगाडी क्षेत्रासाठी चालेल. शेतीसाठी दोन्ही कामं करू शकतो मित्रांनो. तिकडे पण 4 मिनिटं. का तुम्ही आले कुठून? पाहू शकतो जुन्नरहून दादा आले. म्हैसूर क्रॉस ना.
ते व्यवहार चालू आहे. हा, नमस्कार. यावर्षी तसं बघायला गेलं तर पूर्ण मासा पॅक झाला म्हणजे बैल बाजार खूप सारे या लेवलला पाहायला असतात. मोस्टली आपल्याला बैलच जास्त पाहायला मिळते. म्हणजे जसे आपण इथून बैल वगैरे घेतो तसे आपल्याला जास्त तर आपण इथं पाहतोय मित्रांनो एकदम जातीवंत असे बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो. एका जातीचे बैल आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि खूप बैल इथं आलेले आहेत. कितीला आली विक्री? 35,000 विक्री झाली का? तर पाहतोय मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बैल आहे आणि खूप त्यांची किंमत सुद्धा आपल्याला मिळते. म्हणजे समजून घ्यायचं हा याचा सौदा झालेला आहे. का डायरेक्ट का सिंगल? जोडी किती? तुमचं नाही. इथं आपण पाहू शकतो मित्रांनो असे अनेक विविध प्रकारचे बैलांच्या या ठिकाणी आपण जाती पाहतोय आणि पूर्ण अशा 2 दावण ही एक आणि ही एक दावण जाते होई. कुठली जात? खिल्लारी. खिलारी कशी आहे जोडी? जोडी नाही बरं तो सिंगल दिला. हा 45ला तो 36ला. तो 36ला आणि हा तिथून आले तुम्ही? हा, तिकडून येतो मी जत्रासाठी येतो. बच्चे घेण्यासाठी. आता तुम्ही घेऊन आकलला स्वतः का विकणार? नाही, आकलणार. संभाजीनगर मध्ये कुठले? संभाजीनगरमध्ये साड पिंपळगाव, कन्नड तालुका, पिंपळगाव, घाट नांदरा वगैरे. पिंपळगाव. मित्रांनो जुन्नर तालुका जुन्नरवरून. काय जोडीची किंमत काय? जुन्नरवरून आले. कशी जोडी? जोडी 90,000 जोडी. पाहू शकतो मित्रांनो 90,000. कारण आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जनावर आपल्याला आलेली दिसत आहेत. या ठिकाणी प्रत्येक बैलाच्या मालकाला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण बैल बाजार आपण फिरतोय आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय खूप जातीवंत बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पूर्ण हा बाजार आहे आणि ह्या बाजारामध्ये असं खूप मोठं हे पटांगण आहे. म्हणजे खूप मोठी ही कित्येक एकरामध्ये ही जागा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला असे गुरु आपल्याला पाहायला मिळतात. तर पूर्ण आपण ही म्हसाची यात्रेमध्ये बैल बाजार फिरतोय आणि ह्या बैल बाजारामध्ये आपण पाहतोय खूप जातीवंत खूप लांबून या ठिकाणी लोक शेतकरी व्यापारी या ठिकाणी येत असतात आणि असे जातीवंत जनावर ते खरेदी करून घेऊन जात असतात. कितीला जाणार आहे? मालूम है तुम्ही कराल का? एवढ्या टायमाला कमी होणार मित्रांनो. आप्पा तुमचाच का? त्याची काय किंमत आहे? त्याची तेवढीच किंमत आहे मित्रांनो. किती किंमत आहे यांची? जोडीची 41. एका एकाची सिंगल. 82,000 किंमत आहे मित्रांनो. कमी थोडीफार
काय प्राइस याची 2 लाख काय प्राइस याची 55,000 आवड तुमची आहे का सर हा इथं आवड जोडीची होते का नाही एकाची सांगितलं एकाची सांगितलं जर्सी नाही डांगी जाते मध्ये टांगी जातीतलं आहे हे बघायला ते नांगल्यासाठी काय सगळं शेतीचं काम आहे शेतीच्या कामासाठी. सगळ्यासाठी बैलगाडीसाठी सगळ्याला वापरले कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही आम्ही राजूरहून आलो अकोला तालुका अकोला तालुका गरम करायचं झाले झाली का विक्री कितीला दिला बैलवाले तिकडे गेलेत का हा दिला 55,000ला आणि हा दिला 70,000ला. साठी लागले सर्व अवजार इथे उपलब्ध आहेत शेतीचे अवजारे चारा विल्ली वगैरे सर्व दादा काय याची प्राइस कशी काय ये 200 रुपये 200 रुपये 200 ये 100 100 100 ये 150 150 150 ला जोडी 150ला जोडी ये 200 रुपये खंडीसाठी ये माचले बरोबर माचले मच्छी मटण वगैरे खाल्लेला ये कोयता आहे कोयते नारेलचा 300 रुपये 300 रुपये कुराडचे किती कुराट 200 रुपये 200 रुपये कुराड काय प्राइस आहे 30,000 पाहू शकतो मित्रांनो ही गोडी चिकड्या सुद्धा आखलेली घोडा आहे घोडा आहे. घोडा आहे घोडा बाबा 30,000 कमी कुठले तुम्ही मसा कोणी असेल तर सांग या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो घोडी आहे घोडा आहे घोडा 30,000 रुपये त्याची किंमत आहे. बारकेचे 28 15 आताच मैत्री आहे का कसं काय क्रॉस मध्ये क्रॉस आणि गावरा कुठे माता आपण बैल बाजारामध्ये आपण आता जाऊन आलो आहेत आणि तिथं आपण नाम जातीवंत बैल आपण पाहिले. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे पण आता प्रवासामध्ये आपल्याला हे बघा भरपूर अशी इथं दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मस्त पार्किंग